मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीनिमित्त दरवर्षी प्रथेनुसार मिक्स भाजी केली जाते। हा मिक्स भाजीचा वाटा भोगीची भाजी म्हणून ओळखला जातो। घरात मिक्स फळभाज्या असतील तर त्या वापरून तुम्ही देखील भोगीची भाजी बनवू शकता। या भाजीच्या वाट्यात शेवग्याच्या शेंगा, ऊस आणि वांग देखील असतं, पण या वाट्यात ते मिसिंग आहे। घरात जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते तुम्ही वापरू शकता। भोगीची भाजी करण्या अगोदरचे केलेले प्रिपरेशन पाहूया। 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। 5 चमचे या प्रमाणात सुके खोबरे किसून भाजून घेतले आहे। 5 चमचे धने भाजून घेतले आणि 5 चमचे तीळ भाजून घेतले आहे। धने, तीळ आणि सुके खोबरे तुम्ही एकत्रित भाजू शकता। धने, तीळ आणि सुके खोबरे मिक्सरला वाटून त्याची तुम्हाला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मिक्स भाजी व्यवस्थित निवडून पाण्याखाली मी स्वच्छ करून घेतली। भाजीमधली असणारी बोरं तुम्ही अख्खी ठेवू शकता, कारण जर बोरं तुम्ही कापून घेतली तर भाजी खाताना त्याच्या टणक बिया आपल्या दाताखाली येऊ शकतात आणि वेदना देखील होऊ शकते। भाजलेले धने, तीळ आणि सुके खोबरे यांची पेस्ट अशा प्रकारे करून घेतली। गार्निशिंगसाठी कोथिंबीर, 1 चमचा हळद, कमी जास्त तिखट या अंदाजानुसार लाल तिखट, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। साहित्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। कुठल्याही भाजीमध्ये ग्रेव्हीसाठी पाणी मिक्स करायचं असेल तर ते पाणी नेहमी गरम करून घ्यावं, म्हणूनच 1 ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे। पातेल्यातलं तेल गरम करत ठेवलेलं। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपण त्यात 1 चमचा जिरे घातले। जिरे छान असे फुलताना दिसत आहे, म्हणजेच तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। तुमच्या साठवणीत जर गोडा मसाला असेल तर तुम्ही लाल तिखट बरोबरच गोडा मसाला देखील या भाजीमध्ये वापरा, जेणेकरून भाजीच्या चवीमध्ये अजून वाढ होईल। आता आपण भाजलेले धने, तीळ आणि सुके खोबरे याची जी पेस्ट केली होती ती घालत आहोत। यानंतर आपण 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू। या भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचे वाटण आपण घातले नाही, त्यामुळे या भाजीचा स्वादिष्टपणा वाढण्यासाठी शेंगदाण्याचा कूट मुख्य भूमिका बजावणार आहे। चमच्याने व्यवस्थित परतवून घेऊया। थंडीच्या दिवसात उष्ण पदार्थ जास्त खाल्ले जातात, म्हणूनच या भाजीबरोबर बाजरीची भाकरी खाल्ली जाते आणि ही बाजरीची भाकरी तीळ घालून थापली जाते। तुम्ही ही भाजी कुठल्याही भाकरीबरोबर खाऊ शकता। आता आपण 1 चमचा हळद घालत आहोत, त्यानंतर 3 चमचे लाल तिखट। इन्ग्रेडियंट्स घालून झाल्यानंतर चमच्याने आपण ते एकजीव करून घेऊया। मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर तो तुम्ही नक्की वापरून पहा। भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि ही मिक्स भाजी नैवेद्य म्हणून दाखवली जाते आणि या दिवशी या भाजी आणि भाकरीचा भोजनात समावेश असतो। इन्ग्रेडियंट्स छान असे मिक्स झालेले दिसत आहेत। आता आपण या मिश्रणात निवडून स्वच्छ केलेली भाजी घालूया। आवडीनुसार तुम्ही या भाजीमध्ये बटाट्याचा वापर केलात तरी चालेल। नॉनस्टिकच्या भांड्यात जेव्हा तुम्ही कुठलाही पदार्थ कराल तेव्हा लाकडी चमच्यांचाच उपयोग करा, कारण स्टीलचे चमचे वापरल्याने नॉनस्टिकची भांडी खराब होतात। मला देखील हे कालांतराने कळलं, पण आरोग्याच्या दृष्टीने स्टीलच्या भांड्यांमध्ये केलेलं जेवण हे अतिउत्तम। घातलेली मिक्स भाजी ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यावी, मॅक्सिमम 3 ते 4 मिनिटे। ह्या मिक्स भोगीच्या भाजीमुळे न आवडणाऱ्या भाज्या देखील आपल्या पोटात जातात। मिठाचा वापर आपण कुठल्याही पदार्थात शेवटी करतो, कारण त्यामुळे अंदाज बरोबर ठरतो। आता आपण या भाजीमध्ये गरम पाणी घालणार आहोत। दाटसर किंवा पातळ यापैकी कुठल्याही प्रकारची तुम्हाला भाजी हवी असेल त्या अंदाजानुसार गरम पाण्याचा तुम्ही वापर करायचा आहे। दाटसर भाजी ही खूप टेस्टी होते। आता आपण यात गरजेनुसार मीठ घातलं। भाजीत मिक्स व्यवस्थित चमच्याने मिसळून घेऊया। मिठामुळे भाजी लवकर शिजण्यास मदत होते। आता मॅक्सिमम 15 मिनिटे आपण ही भाजी वाफेवर शिजून घेणार आहोत, ज्यामुळे सगळ्या भाज्या छान प्रकारे शिजतील। 15 मिनिटानंतर तुम्ही चेक करू शकता की आपली भाजी शिजली आहे की नाही।
खूप छान असा सुगंध येत आहे. भाजीचा रंग देखील अप्रतिम दिसत आहे. तुम्ही पाहू शकता भाजीच्या ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा आलेला आहे. त्यामुळे ही भाजी आपण कुठल्याही भाकरी बरोबर खाऊ शकतो. शेवटी आपण गार्निशिंग साठी कोथिंबीर घालत आहोत. तर तुम्ही देखील या पद्धतीने ही भोगीची भाजी नक्की ट्राय करा. आणि आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास आमचे मनोबल वाढवण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत थँक्यू सो मच.